या पालघर जिल्ह्यामध्ये या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये आज बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आहेत आणि तिन्ही आमदार चांगल्या प्रकारे काम करत आहेत। उर्वरित 3 जागेवर देखील बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते जोमाने काम करतात। त्यामुळे यावेळी निश्चित बहुजन विकास आघाडीचा उमेदवार 100% निवडून येणार आहे आणि या भीतीपोटी बहुजन विकास आघाडीबद्दल वेगवेगळ्या रूमर्स पसरवल्या जात आहेत, जाणूनबुजून ज्यांचं अस्तित्व संपणार आहे याच्यामुळे त्यांच्याकडनं अशा गोष्टी केल्या जातात। आज लोकांना माहिती आहे पालघर जिल्ह्यामध्ये का खंबीरपणे राहिलेलं नेतृत्व आणि खंबीरपणे राहिलेला पक्ष म्हणजे बहुजन विकास आघाडी लोकनेते हितेंद्र ठाकूर। त्याच्यामुळे यावेळी निश्चित 100% बहुजन विकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार आहे। आज वसई आहे, पालघर आहे, डहाणू आहे, जव्हार आहे, तलासरी आहे, वाडा आहे, या सगळ्या विभागामध्ये तुम्ही जर बघितलं तर एक सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना मरगळ आलेली आहे, त्यांच्या नेतृत्वावरचा त्यांचा विश्वास ढळलेला संपलेला आहे। परंतु बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत। तिन्ही आमदार, लोकप्रतिनिधी आणि प्रमुख नेते यांनी याच्यात आघाडी घेतलेली आहे। आज जवळपास 10 मेळावे झालेले आहेत लोकसभा मतदारसंघामध्ये आणि प्रत्येक ठिकाणून कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत। त्यामुळे विजय निश्चित झाल्यामुळे बहुजन विकास आघाडीबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क पसरवण्याचं काम काही जण करत आहेत। बहुजन विकास आघाडी ही स्वतंत्र आहे, परंतु जिल्ह्याच्या भल्यासाठी ज्या ज्यावेळी गरज असेल त्या त्यावेळी चांगल्या कामाला तो कुठचाही पक्ष असो त्याला सहकार्य बहुजन विकास आघाडी करत आलेली आहे जिल्ह्याच्या आणि आपल्या या विभागासाठी। मात्र त्याचा गैरअर्थ काढून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो। आज जर बहुजन विकास आघाडीला सगळ्यांनी सपोर्ट केला तर निश्चित बहुजन विकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार आहे, पण त्याच्यामध्ये अधिक मताने तो निवडून येऊ शकतो। बहुजन विकास आघाडीकडे आतापर्यंत कुणीही उमेदवारी मागत नाही, बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते उमेदवार ठरवत असतात आणि त्याप्रमाणे बहुजन विकास आघाडीकडे चांगले, तरुण, अनुभवी असे वेगवेगळे कार्यकर्ते आहेत आणि निश्चित येत्या 20 दिवसामध्ये आचारसंहिता जाहीर झाली, निवडणुका जाहीर झाल्या की पुढच्याच हप्त्यामध्ये एक बैठक घेतली जाणार आणि इच्छुक उमेदवारांमधनं उमेदवारी दिली जाणार आहे। सर्व पक्षांकडनं हितेंद्र ठाकूरांना या लोकसभा मतदारसंघाबाबत पालघरच्या चाचपणी केली जाते, विचारणा केली जाते का तुम्ही आमच्याबरोबर या। परंतु पालघर लोकसभा मतदारसंघाचा सगळा परिसर तुम्ही बघितलात, सगळे मतदारसंघ बघितले तर बहुजन विकास आघाडी हीच ह्याच्यात महत्त्वाचा रोल आहे आणि हा उमेदवार विजयी होणार आहे। त्यामुळे प्रत्येक पक्षाकडनं विचारणा केली जाते। निवडणुका जाहीर झाल्यानंतर तत्काळ उमेदवारीसाठी एक मेळावा घेतला जाणार आहे आणि इच्छुक उमेदवारांमधून उमेदवार ठरवला जाणार आहे।